आता माझ्या गणपती बाप्पा जाणार. आता गणपती बाप्पा जाणार आमचे. नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ज्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्व कोकणवासी कोकणात आले होते, तोच गणपती बाप्पा आज आपल्या गावी जाणार आहे. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. हे 7 दिवस कधी आले आणि कधी निघून गेले कळलंच नाही. असं वाटते काल गणपती बाप्पा आले आणि आज लगेच जात आहेत. म्हणजे असं वाटलंच नाही की बाबा 7 दिवस होते, तरी यावर्षी 1 दिवस जास्त होता, तो पण कळला नाही कसा निघून गेला. तर ठीक आहे, आता आरतीची वेळ आहे. आरती आता लाईव्ह तुम्हाला दिसणार आहे, तर लाईव्ह बघा आरती. व्हिडिओ करता करता अंशू आला, अंशू, जिजू आणि ताई. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. मागे सर्व रामेश्वरवाडी मित्रमंडळ आहे. हा बघा पडला. मुसळधार पडतोय, त्यामुळे सगळे इथे अडकून बसलेत. पावसाला काय आता जोराला कळत नाही. इथे सगळे माकडं बनले. हे बघा, हे बघा, हे इकडे गेला लाल लाल, पूर्ण लाल लाल. गेल्या वर्षी काळा झाला, यावर्षी लाल. इकडे माकड, असा डोळा बघा, इकडे बघ, इकडे बघ, असा डोळा बघा. डोळ्यावर मारल्यावर मांजर कसं होतं तसं थोडा वाटवायचा. चांगला भेटला. बस 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 बस. फोन 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 रमाकांत नाटेकरांना रंगवलंस कशासाठी काय? आपल्याकडे शर्यत चालली होती राष्ट्रवादीमध्ये. 100 गाड्या होत्या. त्या 100 गाड्यामध्ये पहिला गुलालाचा मानकरी झाला तो. पहिला गुलालाचा मानकरी रमाकांत नाटेकर. कुठे हे बाजूला बाजूला गुल्हारचा मानकरी दिसू दे. हा, हे बघा मागे गुल्हार.
मानकरी बैलगाडा शर्यतीचा. हा 8 वयाला कमी गुलार आहे. तो 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 9व्या नंबरचा. कमी लागलाय. हा केक बोलला हॅपी बर्थडे टू यू. हे 7व्या. हा हरलेला आहे होते. हा हे बघा 100 बैलगाड्यांमध्ये जिंकलेले एकमेव बैलगाडा मालक रमाकांत नाटेकर. इथं मिलवा का जे जिंकले होते पण त्यांना पुन्हा सुकवलेलं आहे. हा बघा हा दुसरा हिंद केसरी लालपूर्ण पक्क्याडॉन. चौथा तिकडे आहे. याचा 4था क्रमांक हा 3रा. मागा विजेता आलेला आहे महेश्वर कदम लाल. विक्की विश्वासराव पण 2य क्रमांकाचा मानकरी. आणि इथे मयूर. काय जो कसं वाटताय जो कांसर फोडून मेला जो कसं वाटताय बरोबर बिंजोड छकड्याला हिंद केसरी अष्टमंद हिंद केसरी. हा सगळ्यात तो जिंकलेला आहे विजेता आहे ते. बघा किती जिंकलेले ते. पैसे कुठे आहेत जिंकला होते त्यांचा सत्कार करायचा आहे. खालीवर येतच नाही. ढाल दे मानाची ढाल दे. 2000 बैलगाड्या आमच्या पंचकृषीचे उत्कृष्ट नामांकित टॅगी आहे. जयदेव जयदेव. हा बघ कसला सदमा घेतला रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुझ्या अंगावर पाणी पडलं तुला कसं वाटतं काय वाटलं कोणाच्या अंगावर पाणी पडलं बघा बघा दुसऱ्यानं मला करत स्वतःला झाला याला बोलतात दुसऱ्यासाठी बाय बाय वळ 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 हा सुरू सुरू एक ताल मला तर खूप मजा येते आज म्हणजे आज गणपती विसर्जन करणार आहेत. तर
आज आम्ही थोडे नाराज आहेत हा कारण काही 7 दिवस आम्ही रोज आरती करायला भजन करायला सर्व पोरं जायची. आज आम्ही जरा दुःखच आहे. हा परत आता आता उद्यापासून परत 365 दिवस आम्हाला परत गणपतीची वाट बघावी लागते. कारण आता पुढच्या वेळेला सप्टेंबरमध्ये गणपती आहेत काहीतरी. खूप दिवस वाट आणि बघायची. कधी पण येऊन देत पण हा जो मेला जो फोटो काढतोय हा बघा हे सर्व आंबेच्या पोरा इकडे इकडे हा ढोल वादक. अरे नाच नाच आज वादन घाल तिकडे चप्पल चप्पल. हे पाणी वाटेल पाणी. तर मिळवा का तुम्ही गुलाबाचे मानकरी तुम्ही झालायत कसं वाटतंय काय सांगाल. नो कमेंट. त्यांना सांगितलेलं की कमेंट करू नका कुठलीच. पुढे गुलाबाचे मानकरी रमाकांत नाटेकर. म्हणजे आता माझ्या गणपती बाप्पा जाणार. आता गणपती बाप्पा झाले आमचे. मामा पूर्ण गुलालाने रंगलेला आहे. आमच्या मुलाला हे का मामा रंगलेला आहे. मला लागले नाही. आय लव्ह यू आय लव्ह यू. असं आय लव्ह यू. आय लव्ह यू. तर आता गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. रंगलो ह्या वर्षी कॉलगेट बिलगेट नाही घेतलेली. गुल्हार होता बऱ्यापैकी. आणि बाहेर अजून पण पाऊस आहे. या पावसाने सगळ्याची वाट लावली आहे. सगळं आमची वाट पण खूप खतरनाक आहे. हा ए मामा हेला बोल. हा ह्या मामाला त्यांना सांग सबस्क्राईब करा. सबस्क्राइब करा रे. हा तुम्हाला कळत नाही का. हेला बोल. हा तुम्हाला कळत नाही. केला ते की तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राइब केला. हा लाईक करा. लाईक करा. मारतेला मार. हा हा तर पाऊस बी सगळा पडतोय. मारतेला. कुठेतरी वाईट वाटतंय आता की बाप्पा गणपती बाप्पा जाणार. रे. आणि आता उद्या मी पण जाणार आहे मुंबईला. तेच मग कॉलेजचं धगधगीचं जीवन ते सगळं सुरू परत. हे 7 दिवस कसे हे 7 दिवस कसे गेले कळलंच नाही. आता परत उद्यापासून तेच जीवन तेच सुरू होणार. आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पण लेट येणार आहेत. असो आता वाट बघूया पुढच्या वर्षीची गणेशोत्सव 2026ची. तुर्तास धन्यवाद. ए त्याला मार. टिक्की लावली. टिक्की लावली. असं मी टिक्की लावली त्याला. हेवी होणार बाबा. नका जाऊ बाप्पा. तर इथे बाप्पा आहेत. इथे मी आहे. बाप्पांसोबतचा यावर्षीचा शेवटचा क्षण मूर्ती म्हणून. कारण आयुष्यावर 365 दिवस बाप्पा मनामध्ये असतातच. बाप्पांच्या कृपेने तुम्ही सबस्क्राईब करायलाच हीच अपेक्षा. आता बाप्पांच्या विसर्जनासाठी जायचं आहे. तुम्हाला पण घेऊन जातो. आणि या व्हिडिओला तुम्ही प्रेम द्याल बाप्पामुळे हीच अपेक्षा. बोल परत मोल्या.